सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपल्याकडे आली आहे Apache 200 RTR 4V. आज आपण इथं कार्बोरेटर क्लीन करणार आहोत. कार्बोरेटरची कंडिशन खूपच दयनीय अवस्थेत असल्यामुळे त्याला एक डीप क्लिनिंगची गरज आहे. सो आपण आज ते करणार आहोत. तर मग या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी काय काय आपल्याला लागणार आहे त्या गोष्टी आणि कसं क्लीन झाल्यानंतर त्याचा फायनल लुक कसा येतोय ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर ही अवस्था अशी काहीशी आहे त्या कार्बोरेटरची. खूपच जास्त डर्ट बसलेली आहे त्याच्यावरती, आपण बघू शकता. बाकीच्या गोष्टी तर मी खोलून घेतल्यात, त्याच्यानंतर व्हिडिओ काढलाय त्याचा. तर ही अवस्था कार्बोरेटरच्या मेन युनिटची आहे आणि ही अवस्था त्याच्या खाली एक वाटी येते, त्याच्यामध्ये पेट्रोल स्टोअर होतं. ही अवस्था त्याची पण आहे, तुम्ही बघू शकता. जेवढी धूळ माती ह्याच्यावरती आहे तेवढीच त्याच्या अप्पर कॅप म्हणजे जिथे स्लाइड जिथे आतमध्ये ऑपरेट होतो तो बसतो, त्याच्या वरच्या कॅपची पण अवस्था तशीच काहीशी आहे. तर खोलून घेतल्यानंतर हे सगळे पार्ट्स निघालेले आहेत. तर आपण क्लिनिंग करायला हे विस्टाचा क्लीनिंग यूज करणार, पेट्रोल यूज करणार आहेत, एक छोटा ब्रश यूज करणार आहेत आणि एक मोठा ब्रश डीप क्लिनिंगसाठी. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडंसं थिनर, हे तुम्हाला पेंट शॉपमध्ये मिळून जाईल. एक सनसिल्कचा शॅम्पू, एक कंटेनर मध्ये थिनर ओतून घेऊयात, त्याच्यावरती पेट्रोल टाकून घेऊयात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शॅम्पू मिक्स करूयात आणि त्याला ब्रशने असं एकदा ढवळून घेऊयात. तर ॲक्च्युली एक्स्ट्रीमली सॉरी याच्यासाठी की जो मेन कार्बोरेटर क्लिनिंगचा जो व्हिडिओ होता तो रेकॉर्डच झाला नाही, म्हणजे साफ करतानाचा. सो डायरेक्ट तुम्हाला मी फायनल लुक दाखवतो, एकदा बघून घ्या आणि नेक्स्ट टाइम जेव्हा असं काही प्रोजेक्ट असेल तेव्हा मी प्रॉपर एक व्हिडिओ शूट करून तो तुम्हाला दाखवेल. क्लिनिंग नंतर जे मटेरियल निघालं त्याच्यावरची जी माती निघाली ती काही अशीशी होती जी या कंटेनरमध्ये जमा झाली आहे. आणि फायनल लुक आता कार्बोरेटरचा मी तुम्हाला एकदा दाखवतो की या सगळ्या गोष्टींनी क्लीन केल्यावरती फायनल लुक कसा आलाय. तर आफ्टर क्लिनिंग याचा लुक काहीसा असं झालेला आहे, जसं की ब्रँड न्यूज वाटतोय तो एकदम. तर आपल्याला सुद्धा जर असं क्लीन करायचा असेल तर थिनर, पेट्रोल, एक कुठल्याही कंपनीचा शॅम्पू, ब्रश आणि थोडीशी मेहनत हे घेतल्यानंतर हे असे फायनल रिझल्ट्स त्याचे नक्कीच येतील. तर अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. तर आता याच व्हिडिओमध्ये एक छोटीशी टिप मला द्यायची आहे सर्व मेकॅनिक मित्रांसाठी माझ्या आणि कस्टमरसाठी सुद्धा, की नॉर्मली आपल्याला पेट्रोल पाईप जो बाईकचा असतो तो खूप छोटा असतो आणि नॉर्मली मार्केटमध्ये जे व्हाईट कलरचा पाईप यूज करतात तो थोड्या दिवसांनी कडक होतो आणि तुटायला लागतो. तर मग त्याच्या जागी आपण ॲक्टिवाचा एक होंडा कंपनीचा ओरिजिनल मोठा लेंथचा पाईप येतो, तो आपण कट करून यूज करू शकतो. तो ओरिजिनल पाईप असल्यामुळे त्याची ड्युरेबिलिटी आणि त्याची क्वालिटी ही दोन्ही जेन्युइन असल्यामुळे त्याची जरा लाईफ जास्त असते. त्याच्यामुळे माझं मत असं आहे की होंडाचा पाईप यूज करून आपल्याला जेवढा हवा तेवढा कट करून तो यूज करू शकतो. एका पाईपमध्ये ऑलमोस्ट 3 गाड्या होतात आणि त्याची कॉस्ट आपल्याला पडते ₹60 आणि हा त्याचा पार्ट नंबरचा फोटो.